ज्ञानी, मैं राजकुमार बोल रहा हूं। तो ज्ञानी ध्यान से सुनो, जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है। तर मी तेच बोलतोय निळू बोल्या तुम्हाला। बघत राहा पडद्यामागचं राजकारण। सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर। 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम पडद्यामागचं राजकारण। मित्रांनो, काय होणार? संतोष देशमुखच्या हत्येचे गुन्हेगार सुटणार का त्यांना फाशी होणार का त्यांना सजा होणार? काय होणार काय? आणि मित्रांनो, दररोज ज्या पद्धतीनं आरोप चालू आहेत, दररोज ज्या पद्धतीनं ह्या घडामोडी चालू आहेत, आणि आपलं आजचं टायटल तुम्ही वाचलं असेल, अब्रू बेअब्रू वारे गबरू। माझं काही असं कसं असतं मित्रांनो, आपल्या साध्या सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये त्याला कोणतंही असं अलंकारिक पुणेरी टच, मुंबई टच, विदर्भ टच, मराठवाडा टच, कोल्हापूर टच असा कोणताही टच न घेता एक साध्या सरळ सोप्या भाषेत चालणारं राजकारण या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय। म्हणून आपलं नाव आहे पडद्यामागचं राजकारण। आणि मित्रांनो, अब्रू, या अब्रून बरंच काही आपल्याला बोलता येतं मित्र। अब्रू ह्या विषयावर मी 2 तास बोलू शकतो। आणि असं बोललं जातं की एकदा गेलेली अब्रू पुन्हा मिळत नाही। अब्रू हे चारित्र्याचं लक्षण आहे। अब्रू कमवण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतात। अब्रू कमवण्यासाठी गोरगरिबांना मदत करावी लागते, कार्यकर्त्यांना सांभाळावं लागतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही नाराज न करता आपलं राजकारण व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी एक इज्जतदार, एक सुसज्ज राजकारणी बनण्याचं असेल त्याला अब्रू सांभाळावी लागते। अब्रू, आणि हे अब्रू असं म्हणतात ना, आता हे अब्रू आपण म्हणतो, सहज म्हणतो, का रे वेशीवर टांगली काय अब्रू? आमच्या मराठवाडी भाषेत, ग्रामीण भाषेत सुद्धा म्हणतात की अब्रू वेशीवर टांगली। आणि म्हणून अब्रू जपायची असते। सैराट चित्रपट का तयार झाला? पाटलांची अब्रू गेली, आर्ची पळून गेली, म्हणून त्याच्यामध्ये आर्ची आणि परशाला मारण्यात आलं। या सगळ्याच्या मागे एकच अर्थ आहे, अब्रू आणि बेअब्रू। असं अब्रू वाचवण्यासाठी अनेक लोक धडपडतात राजकारणामध्ये, आणि म्हणून त्या अब्रूला आता अब्रू नुकसानीचा हा शब्द आता लागू पडलेला आहे। अब्रू नुकसानीचा दावा। आता कोणाची अब्रू गेली? अब्रू महाराष्ट्र सरकारची गेली, अब्रू शासनाची गेली, अब्रू मंत्र्यांची गेली, का अब्रू संतोष देशमुख परिवाराची गेली, का अब्रू कोणत्या शास्त्रीजींची गेली, का अब्रू कोणत्या मंत्र्यांची गेली, का अब्रू कोणत्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची गेली? कोणाची गेली अब्रू? अब्रू कोणाची गेली? आणि अब्रू नुकसान कुणाचं झालं? मित्रांनो, अब्रू हा विषय फार गंभीर आहे मित्रांनो। मी तुम्हाला एक 40 वर्षापूर्वी घेऊन जाणार आहे की गोपीनाथराव मुंडेंचं एक प्रकरण बाहेर आलं होतं। आता गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये,
पण मित्रांनो, तो उघाण ते अब्रू ह्या विषयावर हा विषय आला म्हणून बोलतोय. आणि लातूरच्या विलासराव देशमुखांच्याच पेपरमध्ये ते हेडिंग होतं, बरखा प्रकरण. गोपीनाथराव मुंडेंचं बरखा प्रकरण हे त्या 40 वर्षापूर्वी 35 वर्ष इतकं गाजलेलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चेचा विषय होता. आणि त्यावेळेस त्या पिरियडमध्ये लातूरच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडं, त्यांचं वय आता जवळपास 80-85 वय आहे, त्यांच्याजवळ गोपीनाथरावांनी अश्रू ढाळले होते की आता माझी काय अब्रू आहे, आज मला माझ्या परिवारामध्ये माझी काय अब्रू, आज माझ्या परिवाराला मी काय तोंड दाखवू, अशा बातम्या पेपर आहेत. कारण विलासरावच्याच पेपरने बातमी दिली होती की गोपीनाथरावांचं बरखा प्रकरण. पण त्यावेळेस हे अब्रू हा विषय जास्त प्रचलित आला आणि ती अब्रू कुठेतरी धोक्यात यायला लागली मुंडे परिवाराची. ही त्या काळी गोपीनाथरावांना 40 वर्षापूर्वी जाणवली. आणि त्यावेळेस आपली युती होती, भाजप सेना, आणि मुंडे साहेब व्यतीत झाले. जब प्यार किया तो डरना क्या, हा शब्द त्या काळी फार प्रचलित झाला. कारण ज्यावेळेस बरखा प्रकरण बाहेर आलं, सर्व पेपरवाल्यांनी टीका सुरू केली. न्यूज चॅनलचं एवढं प्रचलित नव्हतं त्यावेळेस, न्यूजपेपर होता. न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या, हेडिंग, बरखांचे फोटो आले की गोपीनाथराव मुंडे बरखा प्रकरण. इतकं काही चविष्टपणे चर्चा केलं की गोपीनाथराव मुंडे बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले की साहेब, जर आपल्या युतीला जर काही अडचण होत असेल तर मी राजीनामा देतो. ही त्या काळातली गोष्ट मित्रांनो, 40 वर्षापर्यंत. ही अब्रू, युतीची अब्रू महत्वाची आहे. म्हणून हा अब्रू ह्या हिशोबामुळे मला हे विषय काढावा लागला की त्या काळी काय नैतिकता होती, किती म्हणजे अब्रू चालली का आपल्या युतीची, असं वाटतं का तुम्हाला? आणि अश्रू गाळले होते आपल्या गोपीनाथराव मुंडेंनी एका ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे, संघाच्या कार्यकर्त्याकडं. आणि त्यांनी मला हा सांगितला किस्सा आहे की त्या काळी गोपीनाथराव म्हणजे एवढे सेन्सिटिव्ह झाले होते की ह्या बरखा प्रकरणात त्यांना एवढं नाव बदनाम झालं. त्या काळची गोष्ट. आता ह्याला गोष्टीला फार जुनं झालंय. आता हे खरं तर उघडण्यात काही इंटरेस्ट नाही, पण एक गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये हे एवढे संकेत मला समजतात. पण कुठंतरी त्यांना जाणवलं की मुंडे परिवाराची अब्रू जातीय, म्हणून राजीनामा द्यायला सुद्धा गोपीनाथराव तयार झाले मित्र. मग त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि बाळासाहेब ठाकरेंनी गोपीनाथरावला सांगितले की गोपीनाथराव, जब प्यार किया तो डरना क्या. आणि नंतर पूर्ण सगळ्या बातम्या शांत झाल्या. ते प्रकरण थंड झालं, ते वातावरण थंड झालं आणि गोपीनाथराव पण निश्चितपणे आपापल्या राजकारणात पुन्हा व्यस्त झाले. पण मी सांगायचा मतलब असा आहे की ठामपणे नेतृत्व जर तुमच्या पाठीशी असेल तर काय घडू शकतं. आणि आज मला ठामपणे दिसत आहेत धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंचा कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा जो एक तोरा होता, धनंजय मुंडेंचं जे एक फ्रेशनेस होतं, धनंजय मुंडेंचा एक आत्मविश्वासानं काल ते बोलत होते धनंजय मुंडे साहेब, अत्यंत आत्मविश्वासानं. आता धनंजय मुंडे नाही म्हणायचं, धनंजय मुंडे साहेब म्हणायचं, मंत्री साहेब म्हणायचं. कारण त्यांना अभय दिलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी, सेनेच्या राष्ट्रीय नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांनी, म्हणजे सगळ्यांनी त्यांना अभय दिला की काही झालं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचाच नाही. या मतावर आता कुठेतरी हे सगळं राजकारण, दमानिया कितीही आरोप करो, त्या दमानियांच्या आरोपाला काल धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं सामोरे गेले, त्यांचा कॉन्फिडन्स त्यांना सांगत होता, अब अपना कोई बाल भी बाका नहीं कर सकता. आका खुश झाले. आकांपर्यंत ही बातमी गेली नाही मित्रांनो की आता आकाला माहित झालं हे काय होणार नाही, लवकरच आकांना जामीन मिळेल. आणि या महाराष्ट्रात जे काही 2 ते 2.5 महिन्यापासून चाललेलं वादळ कुठेतरी शमल का काय असं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो. हे म्हणजे आता किती जरी हे मोर्चे निघाले, धसांनी किती जरी धसकट आणली, कारण धसांचं राजकारण कसल्या पद्धतीनं चाललंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये, धस
आणि मुंडेंचा संघर्ष आहे, सुप्त संघर्ष, याची डिटेल व्यवस्थित पूर्ण कहाणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा केलेली आहे की बीड जिल्ह्यातलं राजकारण कोणत्या लेवलला चाललेलं आहे. म्हणजे आता ही हत्या झाली ह्याच्याबद्दल धनंजय मुंडे सांगतात की मला सुद्धा वाटतं की गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे, गुन्हेगारांना सजा झाली पाहिजे, या मताशी धनंजय मुंडे सुद्धा सहमत आहेत. पण धसांनी ज्या पद्धतीनं याला इश्यू केला आणि धसांना एक समाधान वाटत होतं की आता मी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला मोकळा झालो, मी 100% राजीनामा घेणार. मग नवीन नवीन प्रकरण रोज बाहेर काढून तो आका आका, मोठा आका, छोटा आका, बळे आका, हे सगळं आकाचं सुद्धा आता वातावरण थंड झालेलं मित्रांनो. म्हणजे कुठंतरी आता धनंजय मुंडे हे कॉन्फिडन्स मोडमध्ये आलेले आहेत, कारण त्यांना नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद मिळाला. भगवान गडाला गेल्यापासून धनंजय मुंडे मला कॉन्फिडन्स दिसतोय मित्रांनो. त्या गडाचा आशीर्वाद लावला, त्या गडाने काही कानमंत्र दिले का, नामदेव शास्त्रींनी काही कानमंत्र दिले की तुम्ही कॉन्फिडन्सली ह्याला संकटाला सामोरे जा. एवढा आत्मविश्वास धनंजय मुंडे जवळ एक म्हणजे यापूर्वी नव्हता 2 महिन्यात मित्रांनो. पण आता जो जवळपास 55 दिवसानंतर 52-53 दिवसानंतर जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये मला दिसायला लागलेला आहे की आता धनंजय मुंडेंना माहित झालं आपला राजकारणात कोणी घेऊ शकत नाही, घेणार नाही. कारण धनंजय मुंडेंची आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. करुणा मुंडेंनी सांगितलेलं आहे की मला सोडवायला देवेंद्र फडणवीस इंदोरला येत होते, एवढी मैत्री मित्रांनो. आणि कुठंतरी ही मैत्रीला जागले काय देवेंद्र फडणवीस, म्हणून कुठंतरी अजितदादांची आणि धनंजय मुंडेंची मैत्री आहे अशी लोक आता अशी चर्चा करतात किंवा हे काही झालं, किती जरी आरोप झाले तर धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मूडमध्ये, कोणी किती जरी सांगू की आता धनंजय मुंडेचा राजीनामा तयार झाला, असा झाला तसा झाला, कारण अजूनही कोणीही त्यांचं नाव कोणत्याही आरोपात घेतलेलं नाही कुठल्या आरोपीनं. त्यामुळं 302 खाली जो त्यांना गोवायचा प्रयत्न झाला होता त्याच्यातून धनंजय मुंडे सही सलामत बाहेर पडली का काय अशी शंका आता महाराष्ट्रातल्या 14 करोड लोकांच्या जनतेच्या मनात निर्माण झालेली मित्रांनो. आणि हे महत्वाची गोष्ट मित्रांनो, कालचा जो त्यांचा बोलण्याचा कॉन्फिडन्स होता की अंजली दमानियावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, म्हणून अब्रू ना टायटल मी नाव दिले की अब्रू आता बेअब्रू. बेअब्रू कुणाची झाली, या बेअब्रू यंत्रणेची झाली, बेअब्रू भ्रष्ट अधिकाऱ्यांची झाली, बेअब्रू भ्रष्टाचार करणाऱ्यांची झाली, बेअब्रू वाळू माफियांची झाली, बेअब्रू राख माफियांची झाली, जमिनी हडप करणाऱ्यांची झाली. या सगळ्यांच्यामुळे बेअब्रू धनंजय मुंडेंची झाली. हा महत्वाचा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, तळ राखणारं पाणी पितच असतं. तुम्ही किती जरी सांगितलं तळ राखणारं पाणी, ही माझ्या एक सोप्या भाषेत, महाराष्ट्रीयन भाषेत, मराठी भाषेत जेव्हा सांगतो की भ्रष्टाचार हा प्रत्येक खात्यात आहे. भ्रष्टाचार अगदी सहजपणे करता येण्यासारखं एकच खातं ते आहे कृषी खातं. कारण पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, मातीकाम केलं, पाऊस पडला आणि वाहून गेलं, हजारो कोटी वाहून जातात. ही शोकांतिका आहे या कृषी खात्याची. या कृषी खात्यामधले मी अनेक अधिकारी बघितले मित्रांनो की ज्यांनी भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवलेली आहे, पण आज त्यांच्या घरची परिस्थिती एवढी भयानक आहे. कुणाला तर लकवा तर मारलाय, कुणाला तरी मुलगी तर पळून गेली, कुणाला तरी ऍक्सिडेंट तर झालाय, कोणाला वारीस तर नाही, आणि कोणाला म्हणजे अशा अनेक. कसं एक लक्षात ठेवा, भ्रष्टाचाराचा पैसा हा पचत नाही मित्रांनो. भ्रष्टाचाराचा पैसा तुम्ही घरात आणला तर तुम्ही अनुभव घेऊन बघा. वाम मार्गाचा पैसा वाम मार्गानेच जातो आणि भ्रष्टाचाराचा पैसा हा असा तसा इकडे तिकडे पार होतो. आणि पण त्याच्या तळतळाट, त्या शेतकऱ्यांचा तळतळाट, त्या शेतमजुरांचा तळतळाट, त्या गोरगरिबांचा तळतळाट ह्या लोकांना लागल्याशिवाय फक्त अधिकारी असो, मंत्री असो, कुणी असो, त्यांना राहत नाही. तळतळाट हा लागणार आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, फक्त देर है पर अंधेर नाही आहे. आज नाही उद्या, कधी ना कधी. आणि इथंच फेडायचं सगळं. या सगळ्या लोकांना हे मी सांगते सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय की भ्रष्टाचार. एक दिवशी मी आमचे निळूभाऊ फुलेंशी माझी जास्त बैठक बसायची. माझी अंधश्रद्धा निर्मूलनाचे आपल्या ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांच्याबद्दल मी नेहमीच दाभोळकर सर, आम्ही गप्पा मारत, आम्ही ते कधी लातूरला आले, मी पुण्याला गेलो
तर निळूभाऊंना घरी जाऊन भेटायचं मी धनकवडीला, की काय भाऊ काय चालतं. तर भाऊला मी एक दिवशी निळूभाऊला विचारलं, निळूभाऊ हे भ्रष्टाचार कधी संपणार आहे. निळूभाऊनी एक डायलॉग वापरला, तो डायलॉग मी तुम्हाला म्हणून दाखवतोय. भाऊ मी आवाजाचा बादशाह, त्यामुळे निळू फुलेच्या आवाज. निळू फुले काय म्हणाले होते, कलाकार भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय. म्हणजे आता भ्रष्टाचार नरड्यापर्यंत आलाय. आता एक वेळ अशी येणार आहे, पोटच्या लेकराला सुद्धा त्याची माय लाच मागे लाच. एवढं भ्रष्टाचाराचं रगीत अंगामध्ये सळसळते, फणफणते. अतिशय वाईट परिस्थिती आहे भ्रष्टाचार. हा डायलॉग मला त्यावेळेस कुठे सगळं निळूभाऊ बोलत असताना माझ्या अंगावर काट आला मित्रांनो. निळूभाऊनी सांगितलं की हे संपणार नाहीये, इथपर्यंत आलेलं आहे, आता बुडायचं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच मग भूकंप, प्रलय, अग्नी, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, हे 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 पाप, भ्रष्टाचाराचं पाप जे वाढायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे हे नैसर्गिक कोप होतो. म्हणून आता कुठेतरी भीती वाटायला लागली मित्रांनो, का पुन्हा कोरोना येणार आहे, का पुन्हा एखादी साथ येणार आहे, का पुन्हा नैसर्गिक कोप येणार आहे. आणि ह्यांना जे सध्या सत्ता आणि संपत्तीची मस्ती आलेली आहे, ज्यांना जे सध्या वाटतं की मी म्हणजे कोणतरी असा पैसेवाला, अरे कोण विचारते तुला, झटक्यात फ्यूज जाणार. लक्षात ठेवा मित्रांनो. हे थोडस मनमताटीने बोलतोय मी तुम्हाला. कारण हे का बोलतोय मी तुम्हाला, की मला हे सगळं तुम्हाला का सांगा वाटतं मित्रांनो, की हे सगळं जे काही भ्रष्टाचाराचं जे काही सध्याचं पाप वाढलेलं आहे, तुम्ही दररोजच्या बातम्या बघून सामान्य माणूस सुन्न होऊन चाललेला आहे. जो कष्ट करून खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे जगतो, जो खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे व्यवसाय करतो, तो माणूस जो अगदी इमानदारीनं एखादा व्यवसाय, नोकरी, आपापला पेशा करून जगतो, तो माणूस आता व्यथित झालेला. एखाद्या खरेदीमध्ये कोट्यावधी रुपये लोक कमवतात. आणि ह्याला खुर्चीत तुम्ही बसवलं लोकांना मित्र, यांना निवडून तुम्ही दिलेलं आहे. आता हे निवडून कशी आले हा सुद्धा पण वादातीत विषय आहे. वाम मार्ग निवडून येणं मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की एवढी भयानक परिस्थिती ह्या राजकारणाची आहे की प्रत्येक खात्यामध्ये जो काही फंड, जो काही निधी असतो, त्याची टक्केवारी अगदी हाय लेवलनं चालू झालेली असते. अधिकारी म्हणतात आम्हाला मंत्र्यांना द्यावं लागतं, मंत्री म्हणतात मला त्याच्या वर द्यावं लागतं, ते म्हणतात त्याच्या मला वर द्यावं लागतं. आकाच्या आका, आकाच्या आका, आकाच्या आका, हे प्रत्येक क्षेत्रात आका आहेत, प्रत्येक खात्यात आका आहेत मित्रांनो. साहेब हे आका काय फक्त तुमच्या परळीत बीडमध्ये, हे आका प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ठिकाणी हे भ्रष्टाचारी आका बसलेले आहेत, की जे आका आमच्या सर्वसामान्य महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या 14 करोड जनतेच्या पैशातून, टॅक्स मधून, कर रूपानं, रेव्हेन्यूतून आपण जे काही देतो, इन्कम टॅक्स म्हणून प्रत्येक गोष्टीत आपण कर भरतो, हे सगळं तो जमा झालेला पैसा हे भ्रष्ट डाकू अशा पद्धतीनं लूटमार करतात ह्या शासकीय तिजोरीची. ही अत्यंत केळसवाणी गोष्ट मित्रांनो. एवढं मी तळतळाटीने बोलतो कारण मी पाहिलेलं की कोट्यावधी रुपये, 72चा दुष्काळ मी बघितलेला आहे, पोत्याने पैसे भरलेत. पोत्याने ह्या लोकांनी रोजगार हमी योजनेत अर्ध तुम्ही अर्धे मी, पोत्याने पैसे एका अधिकाऱ्याने घेऊन नेले. आज खायला महाग आहेत मित्रांनो. मुलगा दारुडा निघाला, सून पळून गेली, अनाथ आश्रमात आहे. मी माझ्या डोळ्याने अनेक अशी उदाहरणं बघितली. त्यामुळे वाम मार्ग म्हणून बेआबरू आपला हा विषय निघाला की अब्रू बेआबरू, की बेआबरू कुणाची झाली ह्याच्यामध्ये. तर अंजलीताई दमानियांनी जे आरोप केले त्यामुळे धनंजय मुंडेंची बेआबरू झाली असा त्यांचा समज आहे. आणि ते आता दावा दाखल करणार अशी म्हणजे प्रकरण आता कोर्टापर्यंत झालं. आबरू झालं, बेआबरू झालं, आता गबरू. आमचा गबरू म्हणजे धनंजय मुंडे. हे गवारे वारे गबरू, या बात. एवढं उंचा मस्त आपलं गंध बिन लावून मस्त आपलं भारी फ्रेश मूड मध्ये त्यांनी जे कालची प्रेस कॉन्फरन्स केली मित्रांनो, आणि मला जो त्यांच्यातला कॉन्फिडन्स दिसला, तो कॉन्फिडन्स मात्र अगदी वाखाणण्याजोगा आहे. मुंडे साहेबांचा कॉन्फिडन्स गेला होता काय असं मला वाटायला 1 महिन्यापूर्वी. पण आता ह्या 4-8 दिवसात मी त्यांच्या बॉडी लँग्वेजचा जो फरक बघतोय, त्यांचा जो स्वतःबद्दलचा आत्मविश्वास मला जाणवतोय, आणि तो आत्मविश्वास धनंजय मुंडेंचा राजीनामा
घ्यायला प्रवृत्त होणार नाही आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही असा माझा ठाम विश्वास वाटतो, मला वाटतंय. आता हे माझं मत आहे. प्रत्येकाचं मत, प्रत्येक विश्लेषकाचं, प्रत्येक पत्रकाराचं मत वेगळं असू शकतं. पण हे माझं असं मन मला म्हणतंय की धनंजय मुंडे कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं त्यांना अभय मिळालेलं आहे, त्यांना अमित शहाचा अभय मिळालेलं आहे, त्यांना अजितदादांचा अभय मिळाले, त्यांना म्हणजे विरोधक किती जरी विरोध केले तरी धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या मूडमध्ये नाही. आणि धसांचं जे स्वप्न आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा, ओ पाणी का पाणी. तर मित्रांनो, ही राजकारणाची शोकांतिका आहे. या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला एक जाणवतंय का? दमानिया, मुंडे, धस, राजीनामा, भ्रष्टाचार, आता व्याप्ती वाढत चाललेली. आता कृषी खात्यातल्या खरेदीमध्ये घोटाळा झालाय. 500 कोटीचा, यांनी मध्ये 250 कोटीचा, ते धस म्हणतात नाही दमानिया चुकीचं बोलतात, 500 कोटीचा झालाय. इकडे पीक विम्यामध्ये खाल्ले. अरे सगळे खाल्लेत पण पुरावे निष्पुरावे नाहीत म्हणून धनंजय मुंडे विरुद्ध सुटतील का अशी शंका आता महाराष्ट्रात तमाम सर्वसामान्य माणसाला वाटते. आणि एवढे आरोप होऊन सुद्धा हा गबरू, आता मी गबरूवर आलो मित्रांनो. आधी झालं अब्रू, पुन्हा बेअब्रू. वाल्मिक कराडामुळे बेअब्रू झाली का? मग या वाल्मिक कराडांना पोचलं कोण? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंजित दमानियांचं म्हणणं आहे की जेवढा वेळ त्यांनी वाल्मिक कराडांसोबत घालवला तेवढ्या वेळ त्यांनी मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये बसून जर ते सगळी कागदपत्र असले तर बरंचसं महाराष्ट्राचं कल्याण झालं असतं, बऱ्याचशा योजनामधला भ्रष्टाचार वाचला असता या कृषी मंत्र्यांच्या हातातून. मग त्यामधून महाराष्ट्राच्या सरकारचं नुकसान झालंय का असं अंजलीताई दमानियांचं म्हणणं आहे. खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालाय का? अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याकडे धनंजय मुंडेंनी दुर्लक्ष केलंय का? आणि याच्या पाठीमागे वाल्मिक कराड आहेत का? म्हणून हा जो अब्रू, गबरू, बेअब्रू आणि गबरू, धनंजय मुंडे गबरू काही राजीनामा देतील असं मला नाही वाटत. आणि मित्रांनो, हे प्रकरण आता असंच सविष्टपणे चर्चेला जाईल. पण सगळ्यामधून एक होत आहे की संतोष देशमुखच्या हत्येचा जो केसचा जो निर्णय आहे, त्याच्या मारे करण्याची शिक्षा झाली पाहिजे, त्याच्या बाबतीत जे काही आता घडायला पाहिजे ती प्रगती कुठंपर्यंत आली ते आज आता बाहेर येत नाही. विषय फोकस बदलत चाललेला आहे, ट्रॅक बदलत चाललेला आहे. आता तो ट्रॅक भ्रष्टाचाराकडे आलेला आहे. सुरुवात झाले खंडणीपासून शेवट भ्रष्टाचारापर्यंत. मधी झाला संतोष देशमुखची हत्या. आणि हे सगळं प्रकरण आता हे कुठल्या स्तराला जाणार आहे? त्याच्यातून एकच होणार आहे, महाराष्ट्रातल्या ज्या लोकांना आशा निर्माण झालेली की धनंजय मुंडे राजीनामा देतील, पण धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या कोणत्याही मूडमध्ये मला दिसत नाहीयेत. सरकारी यंत्रणेचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे. आणि किती जरी झालं तर आता हे 5वी बहुमत, 5वी हा शब्द वापरला अनेकांनी, पण एवढं प्रचंड दांडगं बहुमत पाठीशी असल्यामुळं देवेंद्र फडणवीस कॉन्फिडन्स मध्ये आहेत. आणि त्यांना माहिती आपल्या सरकारचं आता काही वाटोळ होणार नाही, कारण लाडक्या बहिणींनी या भावांना तिथं बसवलेलं आहे. 5 वर्ष निश्चिंतपणे भ्रष्टाचार चालणार, करोडो रुपये लोकांचे लुटण्यात येणार. आणि तुम्ही आम्ही जनता फक्त अशा चर्चाच करून, आम्ही युट्यूबच्या माध्यमातून करू, तुम्ही मित्रात बसून करू, प्रत्येक जण फक्त आपण चर्चा करून आपापलं मात्र राजकीय करमणूक करून घेणार. मला कुठंतरी असं आता वाटायला लागलं मित्रांनो की महाराष्ट्रातले काही पत्रकार त्या सामना चित्रपटामधले कुठं दिनू होतात की दिनानाथ होतात, वेडे होतात का काय? कारण आज एकमेकाचे शत्रू ते उद्या दोष होतात. ज्या पंकजाताई मुंडेवर ह्या धनंजय मुंडेंनी आरोप केले, म्हणजे तास दीड तास भाषणे केली, आम्ही घोटाळा तमू हे सगळे, आणि ह्या दमानियांना ह्या धनंजय मुंडेंनी काही बरेचसे कागदपत्र पुरवले. आज त्याच दमानिया धनंजय मुंडेंच्या पाठीशी विरोधात खंबीरपणे उभा आहेत. म्हणजे हे सगळं महाराष्ट्र पाहतोय काय घडतंय, काय होणार आहे. एक मात्र होणार आहे, मला पुन्हा वारंवार वाटते की संतोष देशमुखच्या हत्येचं काय, त्याचे गुन्हेगार सही सलामत बाहेर येतील का, त्यांना सुद्धा जामीन मिळेल? कारण अजूनही विष्णू चाटेचा फोन सापडत नाही, काय चाललंय त्यांच्या चौकशी बाहेर येत नाही. आणि अजूनही लोकांना तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही की या मारेकऱ्यांना सजा होईल का त्या माधवी संतोष देशमुखच्या डोळ्यातले अश्रू असेच थिजून जातील का काय.
असं वाटायला लागलेलं आहे. मित्रांनो, हे भ्रष्टाचाराचं पुराण या दमानियाला त्यांनी सांगितलेलं आहे की दमानिया तुम्ही किती बोला, आम्ही राजीनामा देणार नाही. आणि धनंजय मुंडे तुझभरे हालायला तयार नाहीत मित्रांनो. आणि त्यामुळं आता एकच होणार या महाराष्ट्रामध्ये, आपण, तुम्ही, आम्ही सर्व ही जी लोक ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, ह्या हत्येच्या विरोधात आवाज उठवत होते, ते फक्त त्यांच्या समोर आता एकच काम आहे, हात सोडत बसणे. योग्य वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. फक्त एक करा की संतोष देशमुखचं फोकस हलू देऊ नका. राजकारणात तुम्ही किती भ्रष्टाचार करा, तुम्ही किती पैसे खा, तुम्ही किती मोठे व्हा, पण जे खरे गुन्हेगार आहेत, खरे आका आहेत, खरे मारेकरी आहेत, त्यांना मात्र फासावर जडून लटकवा. तरच या महाराष्ट्र लाडक्या बहिणींचे अब्रू सुरक्षित राहणार आहे. नाहीतर हे असंच चालत राहणार आहे. बघा, धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्सचा तो व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्स किती आहे. म्हणून जे माझं आजचं टायटल मी दिलेलं आहे की आब्रू बेआब्रू वारे गबरू धनंजय मुंडे. व्हिडिओ पहा. पक्षातली लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत ते सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्याचमुळं होत आहे. मीडिया समोर तेच येऊन बोलत आहेत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले, आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे, हे मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे. पण यातनं जर मोकळं पडलं, ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सब सारखेच आहेत. पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं, एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईंनी आरोप केले, हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज अप करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये मग निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती काढा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी, त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू. थँक्यू. एक दावा करतात की ज्यावेळेस चिखली प्रचार झालेला होता त्यावेळेस त्याचे पुरावे घेऊन स्वतः एक लक्षात, एक मी त्याबाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. मला एक सांगा, एक मला तुम्ही सांगा, ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला, मी स्वतः 1 तास 52 मिनिट भाषण केलं. आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला? कमाल करता राव. अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी, ते त्यांना सांगता येत नसेल, मग काय करायचं, तर बहीण भावाचं परत लावायचं. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बस.
मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या मनोज जरांगे पाटील दर तफावत संदर्भात जे साहित्य होतं ते त्या संदर्भात काय स्पष्ट करण्यात दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं केसमध्ये जी केस दाखल झाली होती ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला आहे. आणि दर तफावतीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे. तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर. आपण काय खरेदी केलेली काही उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.